हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप मजेतच असाल. आज दिवसाची सुरुवात राजविकाचं टिफिन भरण्यापासून झाली. आज तिच्या टिफिनला मी वांग्याचं भरीत आणि पोळी असं काही दिलं होतं. वांग्याची भाजी तर काही आवडत नाही मॅडमला, पण सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत म्हणून मग रोज वेगवेगळं देत असते मी तिला. त्यानंतर नाश्त्यासाठी आज मुगाचे डोसे बनवले होते. अख्खे मूग मी रात्रीच भिजत घातले होते आणि मग सकाळी त्याचं बॅटर बनवलं आणि ते बारीक करताना त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण आणि जिरे असं काही टाकलं, म्हणजे थोडीशी टेस्ट पण आली त्याला छान. आणि त्यासोबत खोबऱ्याची चटणी केली होती, ओल्या नारळाच्या खोबऱ्याची. पप्पांनी त्यांना नाश्ता दिला आणि मग राजविकाला झोपेतून उठवलं. ती झोपलेलीच होती. थंडी आहे आता खूप सध्या, तर मग तिला लवकर नाही उठवत मी. झोपेतून उठली, मग तिने ब्रश केला आणि मग तिलाही थोडासा नाश्ता खाऊ घातला. सकाळी सकाळी ती काही जास्त काही खात नाही, एक डोसा तरी पण बळजबरीने खाऊ घातला तिला. मग तिचं रोजचं हळदीचं दूध बनवते मी आणि ते तिला रोज लागतंच. ते पिली थोडंसं आणि मग स्कूलसाठी रेडी झाली. सध्या इतकी थंडी आहे की सकाळी मुलांना झोपेतून उठायला पण खूप कंटाळा येतो, पण मग स्कूल असते मग उठावंच लागतं. स्कूलला रेडी झाली आणि ती तिच्या पप्पांसोबत आज स्कूलला गेली. राजविका स्कूलला गेल्यानंतर मग मी ही बाकीची रोजची सगळी कामं आवरून घेतली. त्यानंतर संध्याकाळी यूज अँड थ्रोचे चहाचे जे कप आहेत त्यापासून घर बनवायचं काम चालू होतं मॅडमचं. खेळणी सोडून हे असे बाकीचे उद्योग तिला नेहमीच सुचतात. ती स्कूलमधून येईपर्यंत क्लीन करून ठेवलेलं घरात संध्याकाळपर्यंत अगदी पसारा केलेला असतो. तसे तर लहान मुलं म्हटल्यावर घरात पसारा तर हा होणारच. आत्ता पसारा नाही करणार मग कधी करणार? त्यानंतर मी माझ्या संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले की आज जेवणामध्ये फक्त खिचडीच होती आणि मग नंतर डोस्याचं बॅटर बनवून ठेवलं उद्या सकाळच्या नाश्त्यासाठी. त्यानंतर किचनमध्ये जो काही पसारा झाला होता डोस्याचं बॅटर बारीक करताना तो आवरला आणि मग झोपले. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय.